असतील, राजेजी भोईर असतील, हरेजी कराले असतील आणि या संपूर्ण टीमनं खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. ब्रदर चषक 2025 पर्व पहिलं मार्चला होती सुरुवात. आपण पाहताय टॉस जिंकला या ठिकाणी जय हनुमान कोदुले टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. नितेश सर, खऱ्या अर्थानं कालच्या आणि आजच्या रात्रीचा जर विचार करायला गेलो ना तर ही पहिली टीम असेल की जिने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. नाहीतर अगदी कालच्या रात्रीमध्ये देखील पाहायला गेलं ना तर संदीप सर प्रत्येक टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली आहे. त्याच्यामुळे आता ही पहिली टीम आपल्याला पाहायला मिळते की जिथे फिल्डिंग करते. पहिलाच बॉल अगदी आपण पाहते टॉपेज लागले, समोरच्या दिशेने बॉल निघालाय. तोपर्यंत एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल, इथून अकाउंट ओपन झालंय संकेतचं. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत होतं भूषण जो ऑन स्ट्राईक, आता इथून पाहायला मिळेल पहिलं षटक. सर नाव नीट लिहा ना. संकेत आणि करण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण पाहताय लोअर फुलटॉस बॉल कनेक्शन इथे चेक करावं लागेल. क्षेत्ररक्षक आलेत. सेकंड अटॅम्प मध्ये बॉलला कॅरी केलाय. फेकी देखील अचूक पाहायला मिळतीये. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगल न धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पहिलं P1च्या षटकामध्ये 2. यतीश या गोलंदाजाचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अगोदरची मॅच जिंकली जय हनुमान वाकस टीमनं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली जय हनुमान वाकस टीमची. बाहेरचा जाणारा बॉल त्याला हलक्या हाताने कट केलाय. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकाने चुकी केली. बॉल डीप मध्ये चाललाय. चौकार. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नेमकं मैदानाच्या आतमध्ये करतो काय इथे रिक्स आहे धाब्यामध्ये आणि ही ते मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते की काय. यस, फलंदाज बाद. नितेश सर, फलंदाजानं खऱ्या अर्थानं आशा सोडल्या होत्या. जर शेवटपर्यंत धावला असता कदाचित ही रन कंप्लीट झाली असती. लेग बायची एक धाब आली, त्यानंतर मात्र दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. तो करण आपण पाहताय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्यानंतर आलेली एक सिंगल धाव. अगदी जर पाहायला गेलं तर समोरून ही सिंगल धाव. डीजे आज खऱ्या अर्थानं शेवट या स्पर्धेचा त्याच्यामुळं आज तुम्हाला झोप जरूर मिळेल. आज घाई करू नका, आपल्याला आज मॅचेस कव्हर करायचे आहेत. ओके 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 ओके. आमचे पापा सर या ठिकाणी उपस्थित झालेत. काल खऱ्या अर्थाने त्यांनी महत्वाची भूमिका या मैदानावरती पार पाडली. आशिषच्या अनुपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं खुरमबाई यांना मदत केली आहे. पापा यांनी बॉल सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय.
आणि बास्टिंग करणाऱ्या टीमला, खऱ्या अर्थानं दोन्ही टीम या सूचनेकडे, दोन्ही बोलण्यापेक्षा आजच्या लॉट्समध्ये खेळणाऱ्या सर्व टीम या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या. मैदानाच्या आतमध्ये एक क्रॉसिंग लाईन आहे, ती लाईन क्रॉस होण्या अगोदर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन दाखल करायचा. इथे पुलचा फटका, मिस टायमिंग राहिला, क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, इथे आलाय षटकार. बलिरामजी डोलेमिटे यांच्याकडनं 200 पारितोषिक, परंतु फटका फसलाय, मिस टायमिंग आहे, इथे जज केलं जात आहे. वेल जज, वाडा झेल. धाबत निघाले, त्यानंतर स्वतःला स्टॉप केलं, बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि अगदी आपण पाहताय बॉल हातामध्ये कॅरी केलाय. इथे दुसरा आदरा मिळतोय. बॅटिंग करत असताना जीत 11 हंबरपाडा टीमला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. संकेत बॉल खाली डीप होत होता, लगेच क्षेत्ररक्षक खाली बैठक मांडली आणि इथून मात्र आणखीन एक झेल कॅरी केला. बॅक टू बॅक विकेट. बॅटिंग करणाऱ्या जीत 11 अंबरपाडा टीमच्या आपण पाहताय संकेत बाद झाला, करण बाद झाला, त्यानंतर अगदी राहुल देखील बाद झालाय. आता तिसऱ्या क्रमांकाचा योगेश आणि त्याच्या साथीनं 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण. आपण त्याला पाहू शकता. 14 या धाव संख्येवरती 3 मोठे आद्रे मिळालेत बॅटिंग करणाऱ्या जीत 11 अंबरपाडा टीमला. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे धावांसाठी. इथे मात्र गोलंदाजानं चुकी केली आहे. बॉल अगदी आपण पाहताय एस्टनच्या भरून निघून चाललाय. पंच इथून सांगतात नो बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये. नेक्स्ट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल फ्रीडचा. या फ्रीडच्या बॉलवरती इथून आता कमबॅक करावा लागेल जीत 11 अंबरपाडा टीमला. 15 धावा त्या धाव फलकावरती आल्यात. सुरुवात चांगली झाली होती. संकेतनं एक षटकार एक चौकार लगावला होता, परंतु तो बाद झालाय. फुलटॉस बॉल फ्रीडच्या बॉलवरती ठोकलाय फलंदाज भूषण. हा षटकार
सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार कमालीचा षटकार. भूषण, परंतु भूषणची इनिंग सर्वांच्या लक्षात राहील. ज्या प्रकारे त्यानं संघाला खऱ्या अर्थानं बॅलन्स केलंय, धाबा येत नव्हत्या, संघर्ष चालू होता. एका एंड विकेट येत असताना त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या 2 मोठे फटके आणले आणि खऱ्या अर्थानं एक मोमेंटम हवा असतो आणि तो मोमेंटम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. गोलंदाजानं टाकलेला नो बॉल आणि त्यानंतर मात्र आलेले ते 2 षटकार. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 28 धावफलकावरती जरूर इथून पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्यात. त्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना G11 आई एकबीर अंबरपाडा टीमच्या 28 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 8 या षटकामध्ये आल्यात त्या अगदी आपण पाहताय 20 विकेट देखील आपण पाहताय 2 आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 विकेट आणि तदनंतर आपण पाहताय नो बॉल आला. जसा नो बॉल आला तसा मार्चला मोमेंटम मिळालं आणि अगदी तिथून 2 षटकार बॅक टू बॅक आले फलंदाज भूषणच्या बॅटमधून आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि पुनश्च एकदा तिसऱ्या षटकामध्ये सेकंड एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. साजन तिसरा संदीपजी शिनारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. ब्रदर चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शाहिद आपण देखील कुठे असाल तर यायचं व्यासपीठावरती. शाहिद अरे बा ऑफिशियल आमचे संदीपजी शिनारे, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आपली. खुरमबाई नजे यांनी गेले 5 रात्रीमध्ये फार चांगलं भोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय ते आमचे खुरमदादा नजे फार काळजी घेतात प्रत्येक समालोचकाची, त्यानंतर अंपायर, त्यानंतर आमचे संपूर्ण आयोजन कमिटीची मोठी मेहनत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. बॅट फक्त वेगाने फिरली जाते परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. संदीपजी शिनारे सर पुनश्च एकदा या स्पर्धेला जॉईन झालेत, त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. त्यानंतर आमची MTC लाईव्हची संपूर्ण टीम, कुणाल सर, इथे परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज भूषण बाद. प्रोप्रायटर आमच्या MTC लाईव्हचे सर्व प्रोप्रायटर अक्षयजी म्हात्रे सर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजच्या या रात्रीमध्ये उपस्थित झालेत. मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहताय. या वाहिनीचे खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर आहेत, या वाहिनीचे सर्व आहेत, परंतु मेहनत त्यांची आजही आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, जे अगदी जर तुम्ही पाहायला गेले ना तर स्टॅकिंग एंडची ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्यावरती जे कॅमेरा आहे तिथे मात्र आपल्याला कॅमेरा बग करताना पाहायला मिळतात. फार चांगलं कॅमेरा बग त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे तीनही कॅमेरामन गेले 4 रात्रीमध्ये अफाट मेहनत, ज्या प्रकारे त्यांनी वर्क केलाय या स्पर्धेमध्ये, प्रत्येक बॉल अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी त्यांनी दाखवलाय, त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत तीनही कॅमेरामनचं. तीनही कॅमेरामन आमचे छोटू आहेत परंतु कामगिरी त्यांची फार मोठी राहिली आहे. प्रत्येकानं खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी दाखवली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट, मोठा चेस होता फिल्डर साठी परंतु पोहोचले, वेगानं धावले आणि त्यानंतर या 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. धावफलकावरती आल्या त्या 21 धावफलकावरती पाहायला मिळतात. आमचे नितेशजी तरे ऑफिशियल स्कोरर, बरेचसे स्पर्धा
कर्जत विभागामध्ये आम्ही सातत्याने एकत्र करतो. इथे देखील आपण पाहते लावली आपण यास यास पंच इथे दर्शवतात. फलंदाज सेफ आहे. बॅटला चेंडू ब्रश झालाय. यस यस बॅटला चेंडू ब्रश झालाय. स्क्वेअर लेग पंचांची मदत घेतल्यानंतर हा डिसिजन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या समोर पाहायला मिळतोय. 32 धाबा धावफलकामध्ये नितेजी तरे. 5 रात्रीमध्ये अप्रतिम बळ त्यांचं पाहायला मिळतंय ॲज अ स्कोरर. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी, या स्पर्धेचं संपूर्ण लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. दामतच्या मैदानावरती ज्या वेळी स्पर्धा असते त्या वेळी खऱ्या अर्थानं नितेश सर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांच्या स्वागतासाठी अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग भरा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून. आपल्या टीमसाठी जरूर इथे मात्र घेऊन येतोय. जीत 11 नाई एकविरा अंबरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी टॉस जिंकला होता खऱ्या अर्थानं जय हनुमान कोदिवले टीमनं, डिसिजन त्यांच्याकडे होता. डिसिजन त्यांना घ्यायचा होता. त्यांनी डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा आणि फिल्डिंग करत असताना अगदी आपण पाहताय 3 ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात. त्या तब्बल 38 धावा इथून मात्र त्यांनी खर्च केल्यात. 38 धावा खर्च केल्यात. जरी 4 फलंदाज इथून महत्त्वपूर्ण बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या जीत 11 नाई एकविरा अंबरपाडा टीमचे, तरी देखील आपण पाहतोय प्रत्येक फलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलाय. एक चांगली टोटल इथून मात्र उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिला. करणने खऱ्या अर्थाने एकच धाव बनवली. त्यानंतर अगदी आपण पाहतोय राहुल जो 0 या धावसंख्येवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आणि त्यानंतर जर अगदी आपण पाहताय तर महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे ती अगदी आपण पाहताय भूषण. आणि त्यानंतर आता योगेश आणि दिनेश संघाला सावरण्याचं काम, या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला एखाद्या टोटलपर्यंत पोहोचायचं असतं ना त्यावेळी पार्टनरशिप ही फार महत्त्वाची असते आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती सध्याच्या घडीला आपण पाहताय योगेश आणि त्याच्या साथीनं दिनेश. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता योगेश आणि अगदी 6व्या क्रमांकावरती दिनेश आपण पाहताय. दिनेश 2 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवरती, तर अगदी आपण पाहताय योगेशनं 1 बॉल फेस केलाय आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या 38. शेवटचं षटक चौथं षटक प्रगतीपथावरती यतीश. शॉर्ट बॉल होता, कमी गतीने टाकला होता, हलक्या हाताने कट करायचं होतं, गली आणि अगदी पॉईंटच्या मधोमध हा फटका खेचायचा होता, परंतु टायमिंग साधता आलं नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फायनली 4थ्या षटकाचा पहिला बॉल इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आमचे साथी समालोचक आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संदीपजी बोराडे सर. फटका फसलाय, मिस टायमिंग आहे, हवेमध्ये राहिलाय, जज केला या ठिकाणी, वेल जज, चांगला कॅच या ठिकाणी कॅरी केला. विकेट येते, फलंदाज इथून बाद होतोय तो दिनेश. दाखल होईल 7व्या क्रमांकावरती. मैदानाच्या आतमध्ये क्रॉस लाईन आहे, त्या लाईनच्या पलीकडे फलंदाज येण्या अगोदर बाउंड्री लाईनला इथून मात्र फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फलंदाज जाणं बंधनकारक असेल, अन्यथा दोनही फलंदाज त्या ठिकाणी बाद असतील. याच्याकडे देखील लक्ष द्या प्रत्येक टीमनं. मग नंतर असं म्हणू नका की आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये किंवा प्रत्येक इनिंगमध्ये ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. क्रॉस लाईन ही फार महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर बॉल चेक करायचा असेल तो अगदी ग्रीन कार्पेट वरतीच चेक करावा लागेल. नेक्स्ट मॅच, चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. आयोजकांशी संपर्क साधा. अजमेरा 11 दामत आणि नानू 11 काल भैरव मालेगाव. इथे देखील मिस टायमिंग आहे, हवेमध्ये बराच काल बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र चुकी झाली आहे. तोच क्षेत्ररक्षक आला होता, ऑस्ट्रेलियन स्टाईलनं झेल कॅरी करायचा होता, फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. समोर स्टंप होते, नॉन स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहताय. फलंदाज फ्रेम मध्ये देखील नव्हता, परंतु इथे फेकी झाली स्ट्रायकिंग एंडवरती आणि तिथे 2 धाबा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचतंय, 3 धाबेनं धावफलक जाऊन पोहोचतंय. ते अगदी आपण पाहताय 41 धाबा या धावफलकावरती आल्यात.
चला आणखीन एक सूचना आहे त्या आयोजकांकडून, सुपर सिक्सच्या ज्या मॅचेस होतील त्या फक्त 2 षटकांच्या असतील. सुपर सिक्सच्या जेवढ्या पण लढती होतील त्या 2 ओव्हरच्या असतील. फायनल पर्यंत अपील, परंतु इथे बॉल चालला अगदी आपण पाहताय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी स्टॉप केले, बॉलला कंप्लीट झाल्यात. का मिळणार तिसरी, थोडेसे लेझी झाले फिल्डर आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळते 43. सुपर सिक्सच्या लढती 2 ओव्हरच्या असतील फायनल पर्यंत. खऱ्या अर्थानं आपण पाहता या 2च षटकांच्या मॅच असतील. कोणतीही टीम या ठिकाणी बिचाराला येणार नाही, त्याच्यामुळे आपण आत्ताच या ठिकाणी क्लिअर करतायत आयोजक. ऑन साईडला फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक रेडी होते, ते उचलणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 44 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यतीश या गोलंदाजाचं पहिल्या षटकामध्ये त्यानं 8 धावा खर्च केले होते. या षटकामध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात त्या 4 आणि 2 लेग बाईटच्या होत्या. बाहेर जाणारा बॉल फॉलो केलं होतं बॅट्समननं. अगदी आपण पाहताय पुढे निघून आले होते, स्केअर करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल आलाय. षटक या ठिकाणी समाप्त झाले 4थं. या षटकामध्ये अगदी धावा खर्च केल्यात गोलंदाज यतीशनं. 6 विकेटानं मिळवली 1. 4 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर एकंदरीत बॅटिंग करणाऱ्या झीत 11 आई एकबीर अंबरपाडा टीमच्या धावा 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 44 धावा धावफलकावरती आपण पाहताय. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये इथून धावा जमा कराव्या लागतील. टार्गेट तुम्हाला सेट करायचंय. पहिली टीम आपण पाहताय या रात्रीमध्ये की जिनी खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय, ती आपण पाहताय जय हनुमान कोदिवले. शेवटचं षटक जिथे आमचे नितेश सर नेहमी सांगतात, आम्हाला आठवण करून नेहमी देतात, हे स्लॉगरचं षटक आहे, या अनामारीचं षटक आहे, जिथे आम्ही डिसायडर षटक म्हणतो, जिथे या षटकामध्ये डिसाईड करणारं षटक. चांगला बॉल, गोलंदाजीची ऍक्शन पहा नितेश सर, अगदी विशिष्ट अँगलनं खऱ्या अर्थानं गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं रीड करणं कठीण जाईल या ठिकाणी फलंदाजाला. इथे मात्र पहिला चेंडू अभ्यंतर आलाय. धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतील 45 धावा धाव फलकामध्ये आपण पाहताय. रोशन आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय योगेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7व्या क्रमांकावरती रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथे आपण पाहताय त्यांना 2 बॉलमध्ये 3 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला वैयक्तिक पाहायला मिळाल्यात. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय देवेंद्र विशिष्ट अँगलनं गोलंदाजी करतायत. चांगला बॉल, पुढे सरकले होते, फॉलो केलं बॅट्समनला, थोडंसं टप्पा अगदी मागे टाकला, खेचून टाकला आणि डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावीच लागेल, कारण की ज्या फ्लोने खऱ्या अर्थानं धावतीये जीत 11 आई एकवीर अंबरपाडा टीम. तिच्या एक्स्ट्राची धाव आली, एक्स्ट्राची धाव आली. धावा धाव फलकामध्ये 46 आपल्याला पाहायला मिळतील. शाहिद भाई, शाहिद भाई आप किधर हो, आ जाओ आप. इथून देखील आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढे सरसावले, फटका चांगला आहे, गॅप मध्ये केलाय क्षेत्ररक्षकासाठी, मोठा चेस, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. या षटकामध्ये आपण पाहताना नितेश सर, देवेंद्रनं पहिला चेंडू अबांतर फेकला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा अबांतर, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, एक चौकाराचा त्यानं मार खाल्ला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. पुढे सरकले, फुल टॉस बनवून घेतला, परंतु फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतायत. बॉल हातातून निसटला, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय ते अगदी 52, 52 धाबा धावफलकावरती. मला असं वाटतं एक बॉलचा खेळ या षटकातील बाकी असेल आणि या एका बॉलमध्ये आता इथून खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या G11 आई एकविरा कोल्हारे हंबरपाडा टीमला एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल. आता फलंदाज पुन्हा पुढे सरकले, ऑन साईडला टर्न केला, क्षेत्ररक्षक वेगाने आले, चांगली फिल्डिंग, तेवढंच ॲक्युरेट थ्रो करणं गरजेचं होतं, परंतु थ्रो थोडासा वाईट झाला आणि त्यानंतर लगेच दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती आमचे नितेश सर सांगतात आम्हाला 54 धाबा धावफलकावरती आल्यात आणि टार्गेट असेल ते जय हनुमान कोदिवले टीमच्या अगेन्स्ट 55 या धावसंख्येचं. आजची रात्र, कालची रात्र, ज्यांच्या आवाजामध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकण्यात सातत्याने यश आलंय, जे आमचे साथी समालोचक, आमचे वरिष्ठ समालोचक संदीपजी बोराडे सर नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करतात, नेहमीच आमच्या चुका आम्हाला दाखवून देतात. ज्या ज्या वेळी आमच्याकडनं चुका होतात ते त्या ठिकाणी असतील किंवा नसतील लगेच फोन करून आम्हाला सांगतात की इथे तुम्ही थोडंसं सुधार करा. नेहमीच आम्हाला गायडन्स करत असतात संदीपजी बोराडे आणि त्यानंतर संदीपजी गायकवाड. हे मायक्रोफोनवरती जरूर जोडले जातील. नेक्स्ट मॅच, चला अजमेरा दामत आणि नानू 11 कालभैरव मालेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला कॉल देण्यात येतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, प्रत्येक मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. टॉस करण्या अगोदर आयोजकांशी संपर्क साधा. हा फायनल कॉल दोन्ही टीमसाठी असेल. अजमेरा 11 दामत, नानू 11 कालभैरव मालेगाव. चला बॅटिंग करण्याला आता इथून रेडी असेल ती जय हनुमान कोदुले संघ. आमच्या अनुरागजी सोनावणे यांच्या गावचा हा संघ आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. 55 धावसंख्या आता इथून त्यांना चेस करायचे आहेत. इथून या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्यांचा बचाव केला जाईल, हे ऐकवण्यासाठी नक्कीच मायक्रोफोनवरती बदल केला जाईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील संदीपजी बोराडे सर. चला नानू 11 कालभैरव मालेगाव टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. अजमेरा 11 दामट टीमचे कर्णधार आपण लगेच यायचंय टॉस बॉक्स मध्ये. अजमेरा 11 दामट टीम आपला कर्णधार लगेच पाठवा टॉस साठी.
यस, थँक्यू योगेश. जाऊया मॅचकडे. अर्थात जीत 11 एकवीर अंबरपाडा आणि त्याच्या विरोधात जवानमान कोदिवले टीम. बॅटिंग लाईन साकारत असताना मात्र जवानमान कोदिवले टीमने धावफलकावरती धावा लगावल्या तब्बल 54 अंबरपाडा टीमने. आणि विजयासाठी आता जवानमान कोदिवले टीमला हव्यात 55 धावा. 5 षटकांचा सामना आहे. 11च्या सरासरीने आता प्रति षटक या ठिकाणी धावा कुटायच्या आहेत. पहिला बॉल भूषण, चांगला फटका यावेळी. अगदी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव. सलामीची जोडी सचिन आणि त्याच्या समवेत अजय तरे यांनी 3 6 मारले. तर तरे साई श्रद्धा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे प्रोप्रायटर अक्षय तरे यांच्याकडून 2000 रुपये. काही घडणार नाहीये. वरच्या केशातून खालच्या केशात पैसे येणार आहेत. मेहनत केली तर संघासाठी फार मोठं कार्य असेल. चांगला फटका अजयच्या बॅटमधून येतोय. डीप एक्स्ट्रा रिजन बॉल जाईल सीमा रेखा पार. येतोय दंदरीत अजय ब्रांडेड चौकार. अजमेर 11 धामा टॉस जिंकले आणि स्वीकारले फिल्डिंग. गुल्डई स्पॉट वरती बॉल. एक चांगली गोलंदाजी प्रयत्न सुद्धा आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे आलाय डॉट. डॉटच्या मदतीने आपण पाहतोय धावा तिथे स्थिरावल्यात 5 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट. हा चांगला बॉल. यावेळी आपण पाहतोय चांगल्या बॉलची फिकी जरूर आहे. डायरेक्ट हिट. दांडी गोल केली आहे खरं म्हणायला गेलं तर डायरेक्ट हिट करून. आणि इथे फलंदाजाला अति घाईनं संकटात जाई असा प्रकार पाहायला मिळाला. अगदी स्ट्रायकरच्या खेळाडूला त्यांनी धाव घेण्यासाठी भाग पाडला, परंतु आपल्याच विकेटचं पतन. अजय तरे बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागलाय सचिन तरे. अगदी पहिला झटका लागलाय सचिनच्या स्वरूपात. तो मात्र टीम कोदिवलेला पहिला झटका आहे. पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात. दादा हो एक होती रानू मंडल जी प्रसिद्ध झाली हिमेश रेशमी यांच्या गाण्याने. आणि एक ही गाणं आहे जे मात्र मुंबईची रानू म्हणून प्रसिद्ध झालं. रनआउटच्या स्वरूपात परतीचा प्रवास. सचिन नावाचं वादळ. खाया पिया कुजनी गिलास थोडा बाराणा परिस्थिती पाहायला मिळाली. संघासाठी फक्त एक धाव कमवली ती पहिल्या फटक्यामध्ये. तदनंतर अजयच्या बॅटमधून चौकार आला होता, परंतु कमबॅक सुंदर पाहायला मिळत आहे. भूषण या गोलंदाजाचं अफलातून गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. चांगला फटका. यावेळी मात्र बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. वेट अँड वॉच. अगदी मी तर म्हणेल फिल्डिंग सजवताना एक चांगली फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळी विचार करायला गेलं तर अगदी अंबरपाडा टीम जी बॅटिंग लाईन साकारत असताना एक मोठी दमछाक त्यांची पाहायला मिळत होते. दरम्यान मी विनंती करेल आदरणीय आमचे बिरदरे ग्रामस्थ किशोरजी कालेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या.
आपल्या या ठिकाणी या सहर्ष स्वागत. किशोरजी कालेकर या आपण. यस, डॉट बॉल. पहिला षटक आपण पाहतोय. अगदी भूषण या गोलंदाजाकडून पाहायला मिळाल्या. चांगलं स्पील इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहतोय आणि या इकॉनॉमिकल गोलंदाजीच्या जोरावरती तब्बल फक्त रनआउटच्या स्वरूपात एक विकेट प्राप्त केली आहे आणि 6 धावा खर्च केल्यात. ते मात्र गोलंदाज भूषणने पहिल्या विकेटचं पतन ज्यावेळी झालं त्यावेळी सचिन निराश पावलांनी तंबूच्या दिशेने पाहायला मिळाला आहे. हंबरपाडा टीमचा विचार करायला गेला तर एक चांगली फिल्डिंग सध्या मैदानात त्यांनी सजवली आहे. कोथिवली टीमला धोबी पछाड देण्यासाठी प्रयत्न आहे. मी आल्या म्हटलं होतं सेकंड इनिंगला की 11च्या सरासरीने प्रतिषेधक धावा कुटायच्या आहेत. त्या कुटण्याचा प्रयत्न यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सिंगल पाहायला मिळते, वारंवार फंबल आणि त्यानंतर मात्र कुठेही मोठी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानात होत नाहीये. कोथिवली टीमला दिला जाणारा धोबी पछाड सध्या मैदानावरती अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळले गेलेत. मी तर म्हणेल दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज संकेत पहिल्या बॉलवरती एक चुणूक जरूर दाखवत आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखी एक नजाकत एक करिश्मा जरूर गोलंदाजाकडून मैदानात पाहायला मिळाला. खरं म्हणायला गेलं तर आता हरभऱ्याचा सीझन संपलाय. मी म्हणतो ना नेहमी की हरभऱ्याच्या झाडावरती चढवलं की माणसाला हे कळत नाही की हरभऱ्याचं झाड पायाखाली सुद्धा चिरडलं जातं, ज्याच्यावर चढण्याचा प्रयत्न सुद्धा होत नाही. परंतु इथे सध्या गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी करण्याचा आपण प्रयत्न केला, त्याची वाहवा जरूर केली, परंतु दुसऱ्या क्षणी गोलंदाजाने मैदानात चुकी साकारली. यावेळी आपण पाहतोय इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 12 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. माफी असावी, 9 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. हा प्रकार आहे. कारण मी मागाशीच म्हटलंय की सध्या सातत्यपूर्ण नाईट मॅचेस आणि त्यातून डेच्या स्पर्धा करून जर काही गोष्टी इथे आल्या तर मात्र त्याचा परिणाम मंचावर सुद्धा होतो. इथे चांगला फटका आहे. कार्पेट पद्धतीने सातत्याने कोथिवली हंबरपाडा टीमचा विचार करायला गेला तर इथे चांगला बॉलिंग अटॅक आहे. परंतु विचार करतोय की सातत्यपूर्ण यावेळी कोथिवली टीम जी आहे ती सिंगल रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मी म्हटलं 11ची सरासरी म्हणजे प्रति षटक एक मोठा फटका येणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्नांना या ठिकाणी यश नाही आहे. यावेळी जर विचार करायला गेलं तर इथे आणखी एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते, जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आदरणीय किशोरजी कालेकर, आपणास विनंती की आपण आपल्या सहकार्यांसमवेत मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. उंचीवरती बॉल अगदी सेफ झोन मध्ये लँड झालाय. उचलणार फेक करणं तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाते, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 13 या आकड्यावरती. 13 रन्स. स्पॉटवरती बॉल जरूर होता. उत्कृष्ट स्पॉट गाठला गेला. खरं म्हणायला गेला तर या ठिकाणी कुठलाही स्पॉट आणि त्यानंतर बॉल थोडा बाउन्स जरूर झाला होता. परंतु यावेळी शेवटच्या क्षणाला काहीशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र तिथे स्थिरावली आहे. एका विकेटच्या नुकसानीअंती 13 या आकड्यावरती.
13 धावा धावफलकावरती. यावरती राजा करवायचे पैसे देते ते घे. जयेश न्यू बॉलर. थर्ड स्पेल ऑफ टीम. पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळत होता, परंतु आता दुसरा ब्रेक थ्रू मिळवलाय, ज्याच्यासाठी वाट पाहावी लागली तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलची आणि गोलंदाजीला आलाय तो मात्र जयेश. विकेट प्राप्त करतोय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. कोदिवले टीम आता संकटात जरूर है. भाई डीजे शांत हो गया. इतना भी सन्नाटा मत चाहिए. फार चांगली बॅटिंग आता मैदानात. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय दर्जेदार या सीडीत 4 रन. बॉल अगदी पायाला स्पर्श केलाय. या 4 धावा येतील. 4 धाव्यांच्या मदतीने आशेचा किरण सध्या मैदानात जागृत होतोय का कोदिवले टीम. आई एकविरा जानमान कोदिवले टीम. पुन्हा एकदा फटका सजवलाय. वाटा बॅटिंग लाईन. अगदी मी तर म्हणेल इथे सुद्धा येतील डिफाईन लॉकस्टॉर्मच्या मधून 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत श्री गणेशाचा आवडता आकडा 21 या आकड्यावर.
तिरंगा फेल कोण विसरेल. ऑन हॅट्रिक बॉल. बाटर चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हा आलाय डॉट. खरं म्हणायला गेलं ना तर डीजे मास्टर या बाटरसाठी तुम्ही साजन पिक्चर मधलीच गाणी वाजवली पाहिजेत. खरं त्याचं नाव सुद्धा साजन आहे. हा चांगला फटका पहा. चांगली बॅटिंग लाईन आहे साजन या बॅटर कडून. इथे एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. षटक क्रमांक 3 आलाय समाप्ती पथावरती. धावा जाऊन पोहोचल्या. 2 विकेटचं नुकसान करत 22 या आकड्यावरती. जरा पहिल्या इनिंग कडे नजर मारूया. 3 षटकांचा विचार करायला गेलं पहिल्या इनिंग मध्ये तर टोटल आपण पाहत होतो तब्बल जाऊन पोहोचली होती 38 धावा. या त्यावेळी 3 षटकांच्या अंती धावफलकावरती होत्या. इथे आहेत त्या मात्र 22 धावा. दी वाईटच्या मदतीने अतिरिक्त धाव फलकावरती. बॉलिंग अटॅक भूषण पहिलं षटक हाताळलं होतं जिथे 6 धावा तुम्ही खर्च केल्या होत्या परंतु यावेळी पहिल्याच बॉलवरती चुकी केली आहे. स्विच करण्याचा प्रयत्न स्विचच्या मदतीने आपण पाहतोय इथे बॅटमधून जर सरळरित्या धावा येत आहेत फलंदाज साजन तर वाकड्या चिऱ्याची गरज नसते. असं म्हटलं जातं सीधी उंगली से घी नहीं निकलना तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. परंतु इथे मी तर म्हणेल तुमची 5ही बोटं तुपात आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही बॅटिंग लाईनला चुकी करताय. चांगला फटका यावेळी अलॉंग दी कार्पेट. एक धाव तर कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे 24 या आकड्यावरती. हा फटका
फसलाय. आता साजनला वाटत असेल अगोदरच्या रनवरती स्ट्राईक रोटेट केली असती ना रनआउटच्या स्वरूपात हा बॅटर परतला असता तर एक बॉल साजनसाठी वाचला असता. हे समीकरण होतं, परंतु इथे तिसरा आदरा जरूर बसलाय. यतीश, दोनही बंधूंची जोडी, एकीकडे यतीश तर दुसरीकडे साजन. इथे विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात यतीशला परतावा लागेल. असतं तर फलंदाज बाद झाला असता. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 27 या आकड्यावरती. 27 रनचा स्कोर बोर्ड. फार मोठं युद्ध चालू आहे, परंतु आता कोथिंबीर टीम फार मोठ्या संकटात सुद्धा तुम्ही सापडलात. धावसंख्येचा डोंगर स्वतःच्या डोक्यावरती एक टांगती तलवार म्हणून वाढवलाय आणि तो पोचला जातोय तुमच्या वाटप शॉट. अगदी षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने साजनने मात्र या सामन्याचं रुपडं पालायला सुरुवात केली आहे का, कारण हे रुपडं पालटलं जात आहे. 6 धावींच्या मदतीने या ठिकाणी 4थ्या षटकाचा खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि टोटल जाऊन पोहोचलंय ती मात्र 33 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 22 धावसंख्येची. टीम आंध्र नीड चला चेक केलं जाईल या ठिकाणी. अगदी क्रॉस झालाय का नाही ते पाहूयात. सहा बॉल त्यावेळी मला वाटतं 20 ची गरज होती आणि काय बॅटिंग केली ती मात्र काड्याच्या पाड्याच्या टीमच्या बॅटरने. शेवटच्या बॉलला एक
चला साजन इथून परतीचा प्रवास करतील. ऐन मोक्याच्या वेळी वाजली गेलेली सगळ्यात मोठी घंटा. टाटा बाय बाय. तवा तापला होता. साजनने हा तवा तापवला खरा, परंतु गोलंदाजाने त्याच्यावरती मिरचीचा तडका टाकला होता. आता इतकी सध्या मैदानात आग लागली आहे की या आगीतून कोणता संघ विजयी पताका झळकावेल या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळेल. देवेंद्र शॉर्ट पिच बॉल. इथे बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट झालीये. दुसरी साठी फलंदाज होईल बाद. खरं म्हणायला गेलं तर रविवारचा दिवस होता. आता दात दुखतायत तर कशाला खायचं. इथे वाईड आलाय. वाईडच्या मदतीने एक बोनस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 4 बॉल आणि आता हाय व्होल्टेज ड्रामा 20 धावा संख्येची गरज आहे. हा डॉट बॉल. अगदी सामन्यात आता औपचारिकता शिल्लक आहे. अगदी कोदिवले टीमला या ठिकाणी परतीचा प्रवास करायला भाग पडलाय जीत 11 अंबरपाडा टीमने. चला नेक्स्ट मॅच